शहरातील तापडिया नाट्यमंदिर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील लोककलावंतांचा लोककला महोत्सव व गुणगौरव सोहळा 6 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असून याबाबत लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई यांची जिल्हा नियोजन बैठक आज तापडिया नाट्यमंदिर येथे संपन्न झाली। संपूर्ण महाराष्ट्रातील लोककलावंतांचा लोककला महोत्सव व गुणगौरव सोहळा 6 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले असून या मेळाव्यात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद सीईओ विकास मीना यांच्यासह सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट तसेच मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती राहणार असल्याबाबतची संपूर्ण माहिती लोककलावंत मंचाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब गंगाधर जेजुरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली। लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई शाखा छत्रपती संभाजीनगर आमची जिल्हा नियोजन बैठक होती आणि या बैठकीमध्ये आमचं असं ठरलं की 6 ऑक्टोबरला तापडिया नाट्यगृहामध्ये लोककलावंतांचा लोककला महोत्सव आणि गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमच्याकडं असं मागण्यामागं पडण्याचा काही विषय येत नाही, कारण आमची जी संघटना आहे माननीय संस्थापक अध्यक्ष अण्णा शिंदे हे गेले 20 वर्षे काम करत आहे या संघटनेत। मी त्यांच्यासोबत काम करतो, त्याच्यामुळे असं माननीय अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला असं वाटलं नाही की आमच्यात काही फूट आहे, काही प्रश्न प्रलंबित आहे, कारण अण्णा शिंदे यांनी वेळोवेळी आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मंत्रालयात वेळोवेळी पाठपुरावा करून राहिलं। मधल्या काळात शासकीय अशासकीय जी कमिटी असती त्या कमिटीची शासनाकडून निवड केली गेली नाही, मधली 2-3 वर्ष ती निवड झाली नाही, पण त्याचे आता जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपले जिल्हा कलेक्टर यांच्याकडे आता ते पॉवर्स आले, त्याच्यामुळे असं काही आता फसगत होणार नाही लोकांची। या कलावंतासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णा शिंदे उपस्थित राहणार आहे आणि आमचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब शिवसाहेब यांना आम्ही निमंत्रण दिलं आहे, ते पण आचारसंहिता न लागल्यास आम्ही उपस्थित राहू त्यांनी सांगितलं। माननीय शिडकोचे अध्यक्ष संजयजी शिरसाट साहेब, माननीय अतुलजी सावे साहेब, महाराष्ट्राचे मंत्री आणि आमदार साहेब प्रदीपजी जयस्वाल, खराचं स्वरूप शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह